श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयति गोपालचूडामणि वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादग्धबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, आज अधिक मास महात्म्य या महाग्रंथातल्या द्वितीय अध्यायाचं पठण आपण करणार आहोत। मागच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण हे जाणून घेतलं की नारद ऋषी हे नारायणांजवळ आलेले आहेत, बदरिका आश्रमात पोहोचलेले आहेत आणि त्यांनी नारायण ऋषींना विनंती केलेली आहे की लोककल्याणार्थ काय उत्तम व्रत असेल त्याची माहिती मला सांगा। आणि मग नारायण ऋषींनी नारदाला कथा सांगायला सुरुवात केली होती। पांडव हे वनवासात असताना श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेलेले आणि पांडवांनी स्वकल्याणार्थ त्याचबरोबर लोककल्याणार्थ काही उत्तम व्रत किंवा मार्ग असेल तर तो आम्हाला सांगा, अशी विनवणी श्रीकृष्णाला केली होती। आता दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण युधिष्ठिरादी पांडवांना ह्या व्रताची माहिती सांगणार आहेत। तर चला मंडळी बघूया द्वितीय अध्याय। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायीचे कथानुसंधान धर्मे कृष्णासी केला प्रश्न आता त्यावरी रुक्मिणी रमण उत्तर देते ऐकिजे। कृष्ण म्हणे घा युधिष्ठिरा तू मज प्रश्न केला खरा परी याचे उत्तर द्याया जरा क्लेश अंतरा वाटती
येथीचा विषय अतिगुप्त ऋषीसिही कदा नभे प्राप्त दारा पुत्र बंधू की आप्त यांसीही अप्राप्त निश्चये तथापि तू मद्भक्त परम म्हणून मज वाटती श्रम यास्तव आता यथानुक्रम सांगतो ऐके साचार चैत्राधिक सर्वजे मास कला काष्ठालव घटी पक्ष मुहूर्तयाम रात्री प्रादोष ऋतुअयने संवत्सरे आणि युगादी परार्धातवरी जे अन्यही कालभाग निर्धारी वापी कूप पल्वल झरी हृद सरिता समुद्र लता औषधी वनस्पती द्रुम वक्सार पादप आराम वने उपवने पुरे ग्राम आणि पर्वत इत्यादी कजे ते सकळही मूर्तिमंत सुवस्व गुणी पूजले जातो त्या सर्वांचे ही स्वामी असत म्हणून सतत पूजिजेती त्यात स्वामी वर्जित आणि अपूज्य ऐसा नाहीच कोणी उत्तम फल देती म्हणून स्वाधिकारी पूजिजेत स्वस्वामीचा आश्रय त्यास तेणे पावोनी सौभाग्यास जगामाजी शोभत अशेष तो एक विशेष वर्तले कदाचित अधिक महिना उत्पन्न झाला पांडुनंदना तया पाहुनी लोकनाना दूषणे ठेवू लागले म्हणती अहो हा मनमास कोणीही सहाय नाही यास निंद्य अनरह नीच निशेष रवी संक्रांती ही न असे हा निखिल जगाचा मळ म्हणून अस्पृश्य जाणा केवळ यासी शुभ कार्यार्थ सकळ अशुभ म्हणून वर्जिती ऐसी सर्वी केली निर्भत्सना ती ऐकता तो अधिक महिना परम दुःखे विलपत नाना चिंताग्रस्त जाहला आणि म्हणे हाय हाय कटकटा हे केले काय आता धरू कोणाचे पाय काही उपाय सुचेना ऐसे बोलत मूर्छित पडला पुनश्च धैर्य धरोन उठला तो अंतरी उपाय सुचला शरण जावे हरीस मग राया तो अधिक मास वेगे पावला वैकुंठास जेथे मी प्रत्यक्ष जगदीश वसत असे सर्वदा मग अंतरगृही प्रवेशूनी हरिसी पाहे न्याहाळूनी तो रत्न खचित सिंहासनी बैसला असे आनंदे ऐसा तया पाहुनी सत्वर दंडवत घातला नमस्कार सवेचे जोडूनी दोन्ही कर सादर उभा राहिला आणि दुःखे आसवे गाळीत गहीवरूनी बोले कापत म्हणे देवा तू जगन्नाथ कैसा स्वस्थ वैसलासी मी पामर अनाथ कृपण माझे कान करीसी रक्षण तू असुनी करुणाघन मजकी ऐसा उपेक्षिसी मी निराश्रित असे म्हणून सर्वजनी मज लागुनी मलमास ऐसे नाम ठेवुनी एकीकडे झुगारिले माझी अत्यंत दुर्दशा झाली ही तू पाहात असता वहिली तव दयाळुता कोठे गेली आज का केली कठोरता गजेंद्रे भाकिता करुणास्वरे तया घावून रक्षिले सत्वरे तैसे आजी मजकावरे न रक्षसी दयाळा आता मी झालो निराश ऐसे बोलून तो मलमास दुःखासवे ढाळीत विशेष पुढे तटस्थ राहिला तेव्हा श्री वैकुंठनाथ कृपे कळवळोन अत्यंत म्हणे वत्सा तू सांप्रत शोक किमर्थ करीतोसी तुझ अंतरी काय दुःख ते मज सांगे सकळिक त्यातून तुझ काढितो देख आता शोक करू नको एकदा मज शरण येई तया पुनश्च दुःख नाही ऐसे असता तू ये ठाई येऊन किमर्थ रडतोसी अरे हे माझे वैकुंठ स्थान केवळ आनंदाचे सदन येथे नाही शोक जरा मरण ऐसे असता साचार येथे येऊन शोक करीसी म्हणून आश्चर्य सकळांसी तरी आता दुःख काय तुझसी ते तू मजसी सांग पा ऐसे हरीचे ऐकता भाषित मलमास झाला अतिहर्षित म्हणे देवा तुझला जगात अज्ञान ऐसे काय असे तू सर्वज्ञ ब्रह्मांड नायक सर्व दृक सर्व साक्षी एक आकाशापरी विश्वसकालिक व्यापून राहिला आहेसी ही चराचर भूते सर्वही व्यवस्थे राहती तुझ कुहस्ता ठाई तुझ विरहित अन्य काही जगा माझी नाहीच ऐसा तू असता भगवंत अजाण्या परी पुससी सर्वथ तरी आता माझी व्यथा सांगतो तत्वता ऐकजे निमेष काष्ठा कलाक्षण घटी मुहूर्त यामदीन पक्षमास ऋतु अयन आणि वर्ष इत्यादी जे या स्वामी असती म्हणून स्वस्वामींच्या अधिकारांनी निर्भय ऐसे ह्या त्रिभुवनी सदा आनंदे वर्ततात आणि मी तो निराश्रित पाही मज नाम आणि धनी नाही म्हणून ते शुभ कार्याविषयी माझा त्याग करीतात जे विविधवा नारी अनाथ तियेसी न घेती शुभ कार्यात अशुभ म्हणून व्यवहारात मुख न पाहात तियेचे तेवीच झाली माझी स्थिती हा मलमास निषिद्ध अति
ऐसे सकळ जन बोलती दुःख किती काय सांगू यास्तव आता द्यावा प्राण हेच इच्छिते माझे मन निंद्यपणे वाचणे आपण याहूनी मरण श्रेष्ठ वाटे सर्वांग जळत आहे जियाचे तयासी निद्रा सुख कैचे याहूनी अन्य सांगावयाचे उरले नाही काहीच देवा तू पर दुःखास हिष्णू लोकोपकार प्रिय विष्णू आहेसी दुष्ट लोक जयिष्णू वेदी प्रसिद्ध असे तरी तू त्या निज धर्मासी पाहूनी सम्यक विचारेसी जैसे येईल तुझ्या मनासी तैसे करी भगवंता वारंवार पामरजनाने समर्थासी काय सांगणे तू न रक्षसी तरी मरणे हेची उचित मज आता ऐसे बोलूनी मलमास तेथेच पडला कासा विस तया पाहूनी सर्व लोकांस बहु आश्चर्य जाहले तेव्हा हरीस आली दया सन्निध गरुड होत तया मलमासास उठवावया नेत्र संकेते सुचविले तैत्या गरुडे पंखे करून हळूहळू घातिला पवन तेने तो शाबद होऊन बोलला वचन हरीसी देवा तू करतोसी उपचार परी हे न रुचती साचार तू जगत करता जगदीश्वर म्हणून शरण आलोसे तरी टाकूनी अन्य काज त्राही 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 चमज शरणागताची उपेक्षा तुझ योग्य नवे समर्था तथापि देवा तू सांप्रत माझी उपेक्षा करीसी किमर्थ ऐसे बोलून थर थर कापत विलाप करीत पडिन्नला तैत्या मलमासासी श्रीधर म्हणे वत्सा उठ उठ वर तुझे कल्याण होईल सत्वर विषाद करू नकोचे बा तुझे हे दुःख अनिवार्य असे यात नाही संशय परियावर एक उपाय सुचला असे अंतरी तरी मज संगे येई त्वरित चल जाऊ गोलोका प्रथ तेथे जो का गोलोकनाथ पुरुषोत्तम वसत आहे तो साक्षात द्विभुज मुरलीधर श्री कृष्ण भगवान परमेश्वर देवांचाही देव परिकर मजहूनही श्रेष्ठ असे तयाची सुंदर स्वरूपस्थिती येथे काय सांगू तुझ प्रती तुवा प्रत्यक्ष देखील यावरुती समाधान होईल तो सर्व बीज सर्वाधार निरीह निर्गुण निर्विकार स्वेच्छामय सत्याक्षर परात्पर परमात्मा सकळ श्रुती निगमागम जयास म्हणती परब्रह्म तोच तो प्रभू परिपूर्णतम पुरुषोत्तम आहे पै यास्तव तेथे जाऊ आपण पुरुषोत्तमाचे धरुचरण तो तुझे हे दुःख संपूर्ण हरी न जाण निश्चये ऐसे बोलून या श्रीपती मलमासास धरू निहाती वैकुंठाभूत गोलोका प्रती सत्वर जाता जाहला श्री कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी गोलोक तो काय म्हणसी तरी तयाची स्थिती तुझसी सांगतो ऐके समग्र पूर्वी प्रळय अति निर्मळ कोटी सूर्याहूनी तेजाळ ज्योती स्वरूप मात्र केवळ असते झाले एकची ते सकळ विश्वासी कारण स्वेच्छामय विभूचे तेज जाण अनंत विशाळ नित्य उल्बण ऐसे असे साचार तये तेजा भीतर देख सुंदर असती तीन लोक त्यात तो सर्वोपरी एक तोच गोलोक जाणिजे तो परब्रह्मा ऐसा शाश्वत 3 कोटी योजने विस्तृत मंडलाकृती परमाद्भुत तेज स्वरूप विशाळ रत्न भूमिमय विचित्र योगी आसही अदृश्य पवित्र महावैष्णव जनांची मात्र गती होय तये लोके आणि ईश्वरी योग बळेसी अंतरिक्ष धरिले असे त्यासी आदि व्याधी जरा मृत्यू दिवशी तेथे नसती कदाच नाना विधरत्न खचित असंख्य मंदिरे तेथे असत तै तो गोलोक अत्यंत सुशोभित दिसत आहे आणि गोलोका खाली दूर 50 कोटी योजनांवर दक्षिण सव्य बाजूसी सुंदर दोन लोक आहेत पै त्यात दक्षिण भागी जो एक तोची जाण वैकुंठ लोक तयाचा विस्तार अतिसुरेख 1 कोटी योजने आणि तये लोकी जे वसती ते सर्वही वैष्णव असती विष्णू समान तयांची स्थिती भिन्नाकृती नाहीच चतुर्भुज घनसावळे पीतांबर धारी तेजावळे शंख चक्र गदा कमळे हाती असती सर्वांचे आणि तेथींच्या स्त्रिया सकळ लक्ष्मी ऐशा असती सोजवळ ऐसा तो वैकुंठ निर्मळ असे जाण राजेंद्रा तयाचे डावीकडे दूर शिवलोक शोभतो सुंदर 1 कोटी योजनवर असे विस्तार तयाचा तेथींची स्थिती पाहता सतत पार्षद गणची सर्व वसत सकळ ही ते भाग्यवंत ध्येय कृतांत तयासी जैसा साक्षात उमारमण तैसेच दिसती संपूर्ण शूलपट्टिश दैदिप्यमान हाती तीक्ष्ण विराजती सर्वांगी शुद्ध भस्माची उटी नाग यज्ञोपवीत कंठी अर्ध चंद्रकोर ललाटी कासे लंगोटी सर्वांचे
आणि ते सर्व ही गंगाधर त्रिनयन युक्त मनोहर एवं तो शिवलोक सुंदर आणि पवित्र आहे पै कृष्ण म्हणे राया ऐक जो तेज रूप कथिला गोलोक तयाचे अभ्यंतरी एक ज्योती आहे सुंदर ती परमानंदाची कारण परात्पर नित्य निरंजन सकळ योगी तियेचे ध्यान ज्ञान दृष्टी करितात तये ज्योतीचे मध्यवर्ती मनोहर आहे दिव्यमूर्ती तियेच्या सौंदर्या नाही मिती किशोर वय शोभत इंदिवरदला समान सर्वांग शोभे श्याम वर्ण नवपंकजा ऐसे अरुण नेत्रकोण विराजती कोटी शारद पूर्णेंदु ऐसे मुख कमल प्रसन्न दिसे धनुष्या ऐशा वक्र विशेषे भ्रुकुटी दोन्ही विराजती रत्न खचित किरीट श्री करणी कुंडले दिसती साजरी श्री वत्सलांचन शोभे उरी कटके करी चमकती कंठी कौस्तुभ तेजागळा गळा विलसे वनमाळा सुंदर कस्तुरीचा टिळा वृंद कपलो दोन लोक आहेत पै त्यात दक्षिण भागी जो एक तोची जाण वैकुंठ लोक तयाचा विस्तार अतिसुरेख 1,00,00,000 योजने आणि तये लोकी जे वसती ते सर्व ही वैष्णव असती विष्णू समान तयांची स्थिती भिन्नाकृती नाहीच चतुर्भुज घनसावळे पीतांबर धारी ते जागळे शंख चक्र गदा कमळे हाती असती सर्वांचे आणि तेथींच्या स्त्रिया सकळ लक्ष्मी ऐशा असती सोजवळ ऐसा तो वैकुंठ निर्मळ असे जाण राजेंद्रा तयाचे डावीकडे दूर शिवलोक शोभतो सुंदर 1,00,00,000 योजनवर असे विस्तार तयाचा तेथींची स्थिती पाहता सतत पार्षद गडची सर्व वसत सकळ ही ते भाग्यवंत ध्येय कृतांत तयासी जैसा साक्षात उमारमण तैसेच दिसती संपूर्ण शूलपट्टिश दैदिप्यमान हाती तीक्ष्ण विराजती सर्वांगी शुद्ध भस्माची उटी नाग यज्ञोपवीत कंठी अर्ध चंद्रकोर ललाटी कासे लंगोटी सर्वांचे आणि ते सर्व ही गंगाधर त्रिनयन युक्त मनोहर एवं तो शिवलोक सुंदर आणि पवित्र आहे पै कृष्ण म्हणे राया ऐक जो तेज रूप कथिला गोलोक तयाचे अभ्यंतरी एक ज्योती आहे सुंदर ती परमानंदाची कारण परात्पर नित्य निरंजन सकळ योगी तियेचे ध्यान ज्ञान दृष्टी करितात तये ज्योतीचे मध्यवर्ती मनोहर आहे दिव्यमूर्ती तियेच्या सौंदर्या नाही मिती किशोर वय शोभत इंदिवरदला समान सर्वांग शोभे श्याम वर्ण नवपंकजा ऐसे अरुण नेत्रकोण विराजती कोटी शारद पूर्णेंदु ऐसे मुख कमल प्रसन्न दिसे धनुष्या ऐशा वक्र विशेषे भ्रुकुटी दोन्ही विराजती रत्न खचित किरीट श्री करणी कुंडले दिसती साजरी श्री वत्सलांचन शोभे उरी कटके करी चमकती कंठी कौस्तुभ तेजागळा गळा विलसे वनमाळा सुंदर कस्तुरीचा टिळा वृंद कपाळी विराजे 52 कशी सुवर्ण तैसे कामसे पीत वसन रत्न खचित दैदिप्यमान मेखला शोभे तयावरी दिव्य बाजूचे गाभे तेज तैसे दिसती दोन्ही भुज रत्न जडित तेजपुंज मुरली हाती धरली असे सर्व लावण्याचे निधान किती तयांचे करू वर्णन कोट्यानुकोटी मीनकेतन कुरुबंडी करून टाकावे ऐसी ती दिव्य किशोर मूर्ती गोलोकीच्या तेजात निरुती रत्नसिंहासनावरती बैसली असे आनंदे तोची परज्योती परंधाम तोची कृष्ण पुरुषोत्तम आणि तयासची परिपूर्णतम परब्रह्म म्हणतात तो वस्तुतः निर्विकार निरीह निरंजन सर्वाधार स्वेच्छामय सत्य परात्पर स्वतंत्र आद्य अव्यक्त तो सर्व सिद्धी स्वरूप एक सर्व सिद्धेश सिद्धिदायक मंगळ रूप मंगळकारक मायातीत परिपूर्ण तो आदि मध्यावसानहीन पुराण पुरुष विश्वकारण विश्वव्यापक विश्वपालन विश्वहरण विश्वातीत अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत माया चक्र चालक अज्ञान गाढांधकारांतक मोक्ष स्वरूप सनातन क्षराक्षर पर अव्ययाच्युत षडगुणैश्वर्य सदालंकृत षडदर्शन प्रतिपादित षडूर विमर्जित सर्वमय वेद रूप वेदजनक वेद प्रिय वेदोद्धारक वेदस्तव्य वेदस्थापक वेद रक्षक शरण्य वेद मार्ग प्रवर्तक आद्य वेद वेदांग प्रतिपाद्य वेद शिरोभाग संवेद्य शुद्ध शांत परमात्मा आणि तो निर्गुण निर्विकार तयासी काहीच ना आकार सच्चिदानंदात्मक साचार ऐसाची
असे केवळ परिकराया लोककल्याण पूर्व प्रकारे साकार सगुण पुरुषोत्तम रूप आपण स्वेच्छे धरुन राहिला असे श्रीकृष्ण म्हणे धर्माला गुण पूर्वानुसंधानादेई मन श्री विष्णू मलमासासी घेऊन गोलोका जाता जाहला पुढे जाता जाता दूरवर मध्य प्रदेशी पोचला सत्वर तो दुरूनची भगवत मंदिर अति सुंदर देखिले ते मणिस्तंभी सुशोभित उत्तम तया माझी श्री पुरुषोत्तम बैसला असोनी तयाचे अनुपम तेज सर्वत्र फांकलेसे तेने तेजे श्री विष्णूचे डोळे दीपावोन तत्काळ मिटते मागुती हळूच उघडूनी बळे पुढे गमन आरंभिले पाठी घालूनी मलमासास तया सहतो वैकुंठेश मंद मंद चालता सहर्ष महाद्वारास पातला तो द्वारपाळी उठोन तत्क्षण प्रेमे वंदिले तयाचे चरण मग त्या मलमासासह वर्तमान मंदिरात विष्णू प्रवेशला तो पुरुषोत्तम परंज्योती श्याम सुंदर किशोर मूर्ती रत्न सिंहासनावरती बैसला असे आनंदे तया पाहता चिरमारमण आनंदे बंधुनी तच्चरण सवेची हस्तद्वय जोडून स्तुती करिता जाहला तो उठोनी पार्षदगणी श्री विष्णूशी सत्कारुनी रत्न सिंहासन आणुनी बैसावयाती धरे मग पुरुषोत्तमे तयासी कथिले आसनी बैसावयासी तै तो विष्णू बहुविनयेसी वरी बैसता जाहला आणि तया पाठी मलमास नेत्री अश्रू ढाळीत विशेष थर थर कापत करद्वयास जोडोनी उभा राहिला ऐसे श्री कृष्णे धर्मा लागुनी कथियले काम्य कवनी एवं साक्षात नारायण मुनी नारदासी कथिता जाहला श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर द्वितीयाध्याय मधुरः श्रीकृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने दुसऱ्या अध्यायाचं पारायण आपण आज केलेलं आहोत। या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे? या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला कोणती कथा सापडते ते आता आपण बघणार आहोत। सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचं महात्म्य सांगण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याच वेळेला त्यांनी युधिष्ठिराला असं सांगितलंय की मला आता तुला ह्या व्रताचं महात्म्य सांगत असताना भरपूर अशा गोष्टी सांगाव्या लागणार आहेत, कथा मला तुला सांगाव्या लागणार आहेत आणि या कथा सगळ्यांनाच सांगितल्या गेल्या पाहिजे असं नाही, कारण त्या अतिशय गुप्त स्वरूपातल्या आहेत, अतिशय महत्वाच्या आहेत आणि म्हणून ऋषी आदी मुनींना देखील त्या कथा माहिती नाहीत। परंतु तुम्ही माझे मित्र आहात, माझे नातलग आहात आणि तुमचं कल्याण व्हावं अशी माझी देखील इच्छा आहे, म्हणून मी तुम्हाला आता त्या सर्व कथा सांगणार आहे। फक्त लक्षात असू द्यावं की या कथा अतिशय गुप्त आहेत, म्हणून आपणापासून पुढे याचा प्रचार प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी। तेव्हा श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगू लागलेले आहे। श्रीकृष्ण म्हणताय की चैत्र वैशाख वगैरे सर्व महिने तसेच काळाचे अनेक लहान मोठे जे काही भाग आहेत, कला काष्ठा मुहूर्त घटका प्रहर रात्र दिवस ऋतू अयन संवत्सर युग परार्ध असे जे जे काळाचे अनेक भाग आहेत त्या सर्वांना प्रत्येकी एक एक अधिष्ठात्री देवता असते। म्हणजे चैत्र महिन्याची देवता कोण आहे ते ठरलेलं आहे, वैशाख महिन्याची देवता कोण आहे ते ठरलेलं आहे, प्रत्येक मिनिटाची सेकंदाची तासाची देखील देवता ठरली गेलेली आहे। याचप्रमाणे मुहूर्ताची देवता घटका प्रहर रात्र दिवस ऋतू आयन संवत्सर युग परार्ध असं प्रत्येकाची देवता ठरली गेलेली आहे। तसंच या सृष्टीतील विविध जलाशय जे आहेत, विविध वृक्ष वेली उद्याने वने उपवने गाव शहर इत्यादी या सर्वांना स्थल देवता प्राप्त करून दिलेल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या देवतेमुळे त्या त्या वस्तूला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे। स्वामी नाही असा कुठलाही पदार्थ या पृथ्वी तलावरती उपस्थित नाही, परंतु ज्या वेळेला अधिक मासाची निर्मिती झाली, अधिक मास उत्पन्न झाला, तेव्हा त्या मासामध्ये सूर्याची गती मोजली जात नव्हती।
तसेच त्या महिन्यामध्ये सूर्य आपली राशी बदलत नव्हता, म्हणजे रवी संक्रमण त्या महिन्यामध्ये घडत नव्हतं. म्हणून इतर सर्वजण त्या महिन्याला मलिन मास किंवा मलमास म्हणून चेष्टा करू लागलेले आहे आणि त्याला निंद्य ठरवलं गेलेलं आहे. शुभ कार्याला लोकांनी त्याचा वर्ज केलेला आहे, त्याला जगाचा मळ म्हटला गेलेला आहे. म्हणून अधिक महिन्याला मलमास असं एक नाव देखील पडलेलं आहे. त्यामुळे तो अधिक महिना फार दुःखी झालेला होता, त्याला कोणी सहाय्यक नव्हता, अतिशय हवालदिल असा झालेला तो होता. तो आता विचार करू लागला की मी आता कोणाचे पाय धरू. त्या चिंताग्रस्त अधिक महिन्याला त्यावेळेला मूर्छा आली होती, म्हणजे तो विचार करून करून तिथे बेशुद्ध पडलेला होता. जरा वेळाने जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा विचार करू लागला, त्याच्यावर हरीची कृपाच झाली असं म्हणता येईल. कारण त्याला त्यावेळेला असं सुचलं की आपण हरीला म्हणजे भगवान महाविष्णूंना शरण जावं, त्यांना हे सगळं सांगावं, म्हणजे माझे सर्व दुःख कष्ट ते दूर करतील. म्हणून तो अधिक महिना विष्णूकडे आलेला आहे असं श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगताय. तेव्हा श्रीकृष्ण सांगू लागले की माझं जे रूप आहे महाविष्णू, त्याच रूपाकडे तो मलिन मास आला होता. त्यावेळेला मी सिंहासनावर बसलो होतो, माझे दर्शन घेताना तो माझ्या पायावर पडला आणि माझी विनंती करू लागला आहे, स्तुती करू लागलेला आहे. तो म्हणाला की हे देवा, तू जगाचा नाथ आहेस, मी पामर आहे, अनाथ आहे, तू माझे रक्षण का करीत नाही? तू तर करुणेचा मेघ आहे, मग माझी उपेक्षा का करतो? मी तर निराश्रित आहे, मला कोणी स्वामी नाही. म्हणून सर्वांनी मला मलमास असं नाव ठेवलेलं आहे, माझा धिक्कार केलेला आहे, माझी दुर्दशा झालेली आहे. तू दयाळू आहे, मग तू कठोर का झालास? माझ्याच बाबतीत तू कठोर का झालास? गजेंद्राने आर्तस्वराने हाका मारल्या तेव्हा तू त्वरेने जाऊन त्याचं रक्षण केलेलं आहे, मग माझं रक्षण का करीत नाहीस? त्यावर विष्णूने त्याचे सांत्वन केले आणि विष्णू मलमासाला म्हणाला, हे वैकुंठ आहे, येथे शोक करू नकोस, संपूर्ण प्रकारचं सुख तुला इथे प्राप्त होणार आहे. तुझं काय दुःख आहे ते मला सांग, म्हणजे मी त्याचं समाधान करणार आहे. त्यावरती मलमास म्हणाला, हे सर्वज्ञ भगवंता, तुला माझी सर्व दुरावस्था माहिती आहे, कारण तू सर्वज्ञ आहेस. तुला संपूर्ण जगात काय काय घडतंय याची संपूर्ण जाणीव तुला आहेस. तरीही तू मला विचारतो, तर मी तुला हे सांगतो की मला कोणी स्वामी नाही, मी निराधार आहे. विधवेला शुभ कार्यात ज्याप्रमाणे कोणीही तिचा स्वीकार करत नाही, त्याच पद्धतीने मला देखील ह्या धर्म कार्यामध्ये, शुभ कार्यामध्ये माझा अंतर्भाव केला जात नाही. त्यामुळे अशी माझी ही जी स्थिती झालेली आहे, असं जगण्यापेक्षा तर मरण आलेलं बरं असा मी विचार करत आहे. त्यामुळे देवा, मला अशा नाना प्रकारचे दुःख कष्ट आहे. त्यावरती मग आता महाविष्णू त्याला काय सांगू लागलेले आहे की होय, मी चतुर्भुज महाविष्णू आहे, पण तुझे हे काम जे आहे, हे गोलोकात राहणारा जो श्रीकृष्ण म्हणजे माझाच अवतार जो आहे, तोच तुझं हे दुःख दूर करू शकतो. सर्व देवांमध्ये तो श्रीकृष्ण हा श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्याला प्रत्यक्ष बघितल्यावरच तुझे समाधान होणार आहे. त्याचं नाव पुरुषोत्तम असे आहे. आपण दोघे आता त्या गोलोकात जाणार आहोत आणि त्याचे दर्शन घेणार आहोत. असे म्हणून विष्णूने प्रथम ब्रह्मांडामध्ये स्थापन असलेला कैलासाचं पहिलं दर्शन त्या अधिक महिन्याला करवून दिलेलं आहे. दुसरं दर्शन त्यांनी वैकुंठाचं करून दिलेलं आहे. इतरही लोकांची माहिती त्या अधिक मासाला ते देत गेलेले आहे. अशा तऱ्हेची ही संपूर्ण सविस्तर माहिती श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगताय आणि सुत शौनक आदी सर्व ऋषीमुनी त्यांच्या शिष्यांना सांगत आहेत. विष्णू जेव्हा तिथे श्रीकृष्णाजवळ पोहोचले, म्हणजे गोलोकात पोहोचलेले आहे, तेव्हा त्या मंदिराला रत्नजडित खांब लावलेले होते. तिथे महाद्वाराशी गेल्यावर द्वारपालाने पुढे येऊन भगवान महाविष्णूंचं स्वागत केलेलं आहे आणि मग विष्णू मंदिरात प्रविष्ट झालेले आहे. विष्णूला पाहताच श्रीकृष्ण पुढे उभे होऊन विष्णूला वंदन करू लागलेले आहे. त्यांना श्रेष्ठ असे आसन दिलेले आहे. दोन्ही हात जोडून श्रीकृष्ण भगवान महाविष्णूंची स्तुती करू लागलेले आहे.
विष्णूने आसन स्वीकारलेले आहे आणि त्या विष्णूंच्या पाठीमागे हा मलमास दोन्ही हात जोडून थरथर कापत उभा राहिलेला आहे. अशा तऱ्हेचा हा कथाभाग आपल्याला या द्वितीय अध्यायामध्ये बघायला मिळालेला आहे. मंडळी, आजच्या दानाचं विशेष महत्व काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. आज आपण एकादशी सारखा असणारा जो उपवास आहे त्या व्रताबद्दल आणि त्याच्या दानाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या अधिक महिन्यामध्ये आपण एकादशी सारखा उपवास करू शकतो. म्हणजे कसा, एक दिवस संपूर्ण व्रत करणे, दुसऱ्या दिवशी फक्त एक वेळा जेवणे, असं एक दिवसाळ एक आपण व्रत करायचं असतं. आणि असं व्रत संपूर्ण महिनाभर झाल्यानंतर उद्यापनाच्या वेळेला महिना पूर्ण झाल्यानंतर एका ब्राह्मणाला भोजन दान करायचं असतं. म्हणजे एका सत्पात्री ब्राह्मणाला आपल्या घरी बोलवायचं आहे. त्याला घरी बोलवून त्याचं मधुपर्क पूजन आपण करायचं आहे आणि त्याला यथेच्छ भोजन दान द्यायचं आहे व यथाशक्ती दक्षिणा देखील त्याला द्यायची आहे. अशा तऱ्हेने असं दान केल्याने आपले संपूर्ण पापे नष्ट होतील व अनंत प्रकारचे पुण्य आपल्याला प्राप्त होतील. अशा तऱ्हेने आता आपण दुसऱ्या दिवसाचं दानाचं महत्व जाणून घेतलेलं आहे. आज 2 तिथी एकत्र असल्यामुळे आपण तिसऱ्या अध्यायाचा पाठ देखील आत्ताच करणार आहोत. अशा तऱ्हेने आपण आजच्या दानाचं महत्व जाणून घेतलेलं आहे. पुन्हा उद्या तिसऱ्या अध्यायाच्या पारायणामध्ये आपण तिसऱ्या दिवसाचं दानाचं काय महत्व आहे हे उद्या बघणार आहोत. तेव्हा नमस्कार.